मी गौरव शेलार, युवा महाराष्ट्र लाईव्ह वृत्तवाहिनीमध्ये आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत। मुरबाड शहरात 5 ते 7 मजली इमारत उभ्या आहेत। त्या विकासकांनी गटारी, रस्ते, क्रीडांगण, पार्किंग जागेवर अनधिकृत बांधकामे केली आहेत। त्याची चौकशी नगर रचना विभाग, मुंबई मंत्रालयाने करून कारवाई करावी अशी मागणी मुरबाड वासियांनी केली आहे। मुरबाड शहरात अंडरग्राउंड गटारांची कामे दाखवून जुन्या गटारांना झाकण लावून शासनाचा निधी हडप केला आहे। टोलजंग इमारतीमधील पार्किंगच्या जागी बांधकामे करून त्याची विक्री केली जात आहे। मुरबाड नगरपंचायतीकडे आतापर्यंत सर्वच बिल्डर्स विकासकांनी ग्राउंड, रस्ते, गटारी, मोकळ्या जागा मुरबाड नगरपंचायतीकडे हस्तांतरण केलेल्या नाहीत। शेकडो इमारतीमधील दुकाने, प्लॉट, घराची विक्री करून शासनाचा कर बुडवला असून मुरबाड नगरपंचायतीने त्या इमारतींना अनधिकृत कर आकारणी केली आहे। त्याच इमारतीमध्ये दुकानमध्ये विविध व्यवसाय चालवले जातात, मात्र सामान्य नागरिकांनी व्यवसाय परवाना मागणी केल्यास त्यांना अनधिकृत घर, इमारत, दुकान म्हणून परवानगी नाकारली जाते। या सर्व मनमानी गैरकारभाराची चौकशी मंत्रालय स्तरावरून नगर रचना विभागाने करावी, बिल्डर्सकडे महारेरा परवानगी आहे काय याची चौकशी करावी अशी शहरातील नागरिकांनी मागणी केली आहे। ब्युरो रिपोर्ट, युवा महाराष्ट्र लाईव्ह, मुरबाड।